आर्या आणि जादूचा टाइम बॉक्स. एका गजबजलेल्या शहरात एक गोड मुलगी राहत होती. तिचं नाव होतं आर्या. आर्या हुशार होती, पण तिचं लक्ष नेहमी मोबाईल आणि टीव्हीकडे असायचं. शाळेतून आली की ती लगेच टॅब उघडायची. गेम, व्हिडिओ, कार्टून सगळं तिच्या दुनियेत चालायचं. आई म्हणायची, आर्या, थोडा वेळ बाहेर जा, मित्रमैत्रिणींना भेट. पण आर्या हसून म्हणायची, आई, मला बाहेर जायचं नाही, मी इथेच मजा करते. एके दिवशी तिच्या वाढदिवसाच्या आधीच्या रात्री तिला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात एक छोटा चमकणारा बॉक्स तिच्या समोर आला. त्यावर लिहिलं होतं, टाइम बॉक्स, वेळेचं जादू. आर्याने तो उघडला आणि अचानक ती एका दुसऱ्या जगात पोहोचली. ते जग रंगीत होतं, पण सगळं थांबलं होतं. लोक हलत नव्हते, पक्षी उडत नव्हते, सगळं स्थिर. ती घाबरली आणि विचारलं, कोण आहे तिकडे? एक मंद आवाज आला, आर्या, तू खूप वेळ वाया घालवतेस, म्हणून तुझं जग थांबलं आहे. वेळ थांबला की आनंदही थांबतो. आर्या गप्प झाली. तिला आठवलं, तिने खूप दिवसांपासून चित्र काढलेलं नाही, आड्डीशी गप्पा मारलेल्या नाहीत, मित्रमैत्रिणींना भेटलेली नाही. ती म्हणाली, मला परत माझ्या जगात जायचं आहे, मी वेळेची कदर करेन. तेव्हाच टाइम बॉक्स चमकला आणि ती परत आपल्या खोलीत आली. टॅब बाजूला ठेवून तिने वही उघडली. ती चित्र काढायला लागली, बाहेर जाऊन मित्रांसोबत खेळली, आजीला मिठी मारली. आईने पाहिलं आणि विचारलं, आर्या, आज एवढा बदल कसा? ती हसून म्हणाली, आई, आता मला समजलं, वेळेचं जादू आपल्याच हातात आहे. ष्टंगी, गोष्टीची शिकवण. वेळेचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर आयुष्य खरंच जादुई बनतं.